नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सध्या भारताच्या शेजारील बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील सत्ता लष्कराच्या हाती गेली. तरीही देशातील व्यवस्था मोडकळीस आली असून सर्वत्र हिंसाचार पसरला. बांगलादेशात एकीकडे तणाव असताना दुसरीकडे लंडनमध्येही परिस्थिती सामान्य नाही. तिथंही हिंसाचार उसळलाय. त्यामुळे लंडनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने अॅडव्हायझरी म्हणजेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बांगलादेशप्रमाणे लंडनमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे. देशाच्या अनेक भागांमधून हिंसक घटना समोर येत आहेत. मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या होत्या, पण सध्या शाळा सुरू आहेत. पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नदीतून चक्क टायर ट्यूबवरून विद्यार्थी शाळेत जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बेळगाव जिल्हा कित्तूर तालुक्यातील निंगापूर गावातील तलाव पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे भरला असून संपूर्ण गाव पाण्याने व्यापलाय. त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून गावकऱ्यांना बाहेर जायचं असल्यास नदीतून पोहत जावं लागतं किंवा टायर ट्यूबवर बसून नदी पार करावी लागते, अशी परिस्थिती आहे. आता शाळकरी मुलांना देखील रोज याच पद्धतीने समस्येला सामोरे जावं लागत आहे. गावकरी आणि शाळकरी मुलांचा त्रास अवर्णनीय असून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. मुडा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या चारित्र्याचे हनन करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले असून राज्यपालांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये या मागणीसाठी बेळगावात भाजप आणि जेडीएसच्या विरोधात शोषित समाजाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला अभिषेक करून नोटीस देणाऱ्या राज्यपालांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. राजकीय कारकिर्दीत एकही काळा डाग नसलेल्या सिद्धरामय्यांनी काहीही चुकीचं केलं नसल्याचे सांगत घोषणाबाजी केली. यावेळी आमदार आसिफ सेठसह समाजातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप आणि जेडीएस सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पाडण्याचे स्वप्न पाहत असून केंद्र सरकार कर्नाटकातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. मंड्या येथील जनआंदोलन कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, भाजपचे सरकार 10 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असले तरी कर्नाटकातील त्यांचे योगदान शून्य आहे. आज भाजप पदयात्रेच्या नावावर आपले अपयश झाकण्यासाठी राजकारण करत आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून सरकार कोणत्याही कारणाने अस्थिर होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. बेळगाव शहरासाठी वेगवेगळ्या योजनांमधून अनेक विकास कामे होत असली तरी सदोष आणि दुर्लक्षित गोष्टींमुळे बेळगावकरांच्या आरोग्यावर घाला होत आहे. बेळगाव शहरातील कोनवाळ गल्ली कोपऱ्यावरील सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला असलेल्या शौचालयगृहातून मैल्याचे सांडपाणी गल्लीच्या मुख्य मार्गावर येत असल्याने वाचनालयात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत असल्याचं चित्र आहे. लवकरात लवकर स्वच्छता करावी, अन्यथा रास्ता रोको करून महापालिकेचा निषेध करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गेल्या 15-20 दिवसांपासून दुथडी भरून वाहणाऱ्या घटप्रभा नदीने रौद्ररूप धारण केलं असून परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे. नदीचे हे विक्राळ रूप शांत व्हावं आणि नदी निरंतर वाहत राहावी यासाठी बैलहुंगल येथील नयानगर पुलावर शेतकऱ्यांनी व परिसरातील महिलांनी नदीची साडी चोळी आणि खन्ना नारळाने ओटी भरून पूजा केली. घटप्रभा माय शांत हो व तुझ्या वाहणाऱ्या पाण्यामुळे शेती पिकांचं भरभराट होऊ दे, असे म्हणत नदीला मनोभावे पूजन करत विनंती केली. विक्राळ रूप शांत करून परिसरात समृद्धी नांदू दे, असे मागणे यावेळी मागण्यात आले. यावेळी माजी एपीएमसी अध्यक्ष सिद्धगौडा, स्वामी शिवानंद गुरुजी आदी उपस्थित होते.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जितोतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात संस्थेचे चेअरमन वीरधवल उपाध्ये आणि उपक्रमाचे अध्यक्ष कुंतीनाथ कलमणी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहरातील 4 ब्लड बँकेच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मागील वर्षी एकूण 936 जणांनी रक्तदान करून विक्रम नोंदवला आहे. यावर्षी यापेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या पावसाचा जोर कमी झाला असून मंगळवारी पावसाने उघडीप दिली. अधूनमधून दिवसभर सूर्यदर्शन देखील झालं. सखल भागामध्ये साचलेलं पाणी कमी झालंय. उघडीप पडल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली होती. रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढली होती. महिनाभरामध्ये शहर आणि उपनगरात 25 झाडे पडल्याची नोंद वन खात्याकडे आहे. शहरामध्ये सोमवारी सकाळी 8 पर्यंत 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस राकसकोप येथे 63 मिलीमीटर झाला आहे. जनतेच्या सोयीसाठी केलेल्या सरकारी सुविधांकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्याचा दुरुपयोग होणं ही काही नवीन बाब नाही. जिल्हाधिकारी कार्यालयानजीक बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाबाबत असंच म्हणता येईल. त्याचा वापर कमी आणि दुरुपयोग जास्त अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्दैवाने मुसळधार पावसामुळे या भुयारी मार्गांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साठलं असून सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने काही मुलांनी चक्क या पाण्यामध्ये पोहण्यास सुरुवात केली. वास्तविक हे पाणी दूषित असू शकतं. त्यामध्ये माती आणि जंतू मिसळले जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या दूषित पाण्यात पोहणं हेही धोकादायक ठरू शकतं. महिला स्वसहाय्य संघाची बैठक आटोपून मंदिराचे शटर बंद करताना विजेचा धक्का बसून 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुळेभावी तालुका बेळगाव येथे ही घटना घडली असून सारा गाव पहिल्या श्रावण सोमवारच्या भक्तीत दंग असताना घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलावती मारुती बिदरवाडी आणि सविता फकीराप्पा वंटी अशी या दुर्दैवी महिलांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आपल्या घराला जर मंदिर बनवायचं असेल तर नेहमी कृष्ण नामाचं उच्चारण, कृष्णकथा ऐकणं आणि कृष्णाचा प्रसाद स्वीकारणं ही 3 मुख्य तत्वे अंगी आकारली पाहिजेत, असे विचार गोवर्धन इको व्हिलेज ठाणाचे ज्येष्ठ भक्त गौरांग प्रभू यांनी बोलताना व्यक्त केले. इस्कॉनच्या वतीने 6 ऑगस्ट रोजी मराठा मंदिरमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी 4 ऑगस्ट रोजी राधानाथ महाराजांचे मुंबईहून आगमन झाले. इस्कॉनचे अध्यक्ष व ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. या सत्संग कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी व सायंकाळी श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात गौरांग प्रभू यांचे प्रवचन झाले. हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या रसाळवाणीत कृष्ण कथा सांगितली. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रेरणा घ्या, जीवनाचे सार्थक करा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यानंतर कृष्णानंद प्रभू मुंबई यांचेही कथाकथन झाले. इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचा महासत्संग कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता मराठा मंदिराच्या सभागृहात झाला. त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसादाचे वितरण केले. नागरिकांनी या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचे इस्कॉनच्या वतीने कळवण्यात आले. माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. 96 वर्षांच्या अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.
कर्नाटकच्या राजकारणात प्रस्थापित परंपरेचे पालन करून भारतीय जनता पक्ष आणि त्याचा मित्रपक्ष जनता दलच्या राज्य नेतृत्वाने आज मंगळवारी दिनांक 6 रोजी मंड्या ते म्हैसूर अशी पदयात्रा सुरू केली. काँग्रेस सरकारवर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. हक्काच्या निवाऱ्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शहरी भागातील मागास कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजना वरदान ठरली आहे. शहराच्या हद्दीतील मागास भागासाठी तर या योजनेचा मोठा लाभ होत आहे. मात्र निपाणीत या योजनेतून मंजूर झालेली 133 घरे अर्धवट स्थितीत आहेत. केवळ निधीच्या अभावामुळे ही घरे रखडल्याने लाभार्थी कुटुंबातून संताप व्यक्त होत आहे. राज्याच्या नगरविकास खात्याने सोमवारी सायंकाळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले. निपाणी पालिकेसाठी नगराध्यक्ष पदाकरिता सामान्य महिला तर उपनगराध्यक्ष पदासाठी ओबीसी अ हे आरक्षण जाहीर केले. दोन्ही पदासाठी लागणारे आरक्षण भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे. त्याचबरोबर सत्तेच्या समीप असल्याचा दावा देखील केला जात आहे. यामुळे निपाणी पालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवण्यासाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी चालवली असून भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना सत्तेसाठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट दिसत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.